बाई कचरा किती होतो इथं. हं सारखा कचरा कचरा कचरा. किती झाडावं दिवसभर. काय काय तो पाटी सावकार आला. आज तारीख आहे ना त्याची यायची. तेच ना तोच मॅटर आहे बघ. विसरलेच होते बाई मी. तो जर आला ना हा तर त्याला ना थोडस गोड बोल. भया आता किती गोड बोलून बोलून बोलणार आहे बाई मी. हा लय पस्तावा आला माहिती का. कायचा पैसे खर्च होऊन गेले पण आता फेडता येईना. पैसे खर्च होऊन गेले तुम्हाला म्हणले होते जपून जपून वापरा. हा आणि ते तर जाऊ द्या. आधी 2 लाख घ्यायला होते ना. परत 1 लाख घ्यायची काही गरजच नव्हती तेव्हा. काय तुमच्या मित्राचं काय म्हणे त्याने नवीन शिफ्टिंग केली त्याच्यासाठी पैसे द्यायचे पळून आला त्याने का आपल्या उपकाराला पोरगी पळून आणली का हो? हा काय टेन्शन आलं करून राहिले. आता कच सावकाराला याज द्यावा लागत. तो काय आपल्याला मुद्दलही आणून द्यायना आणि याजही आणून द्यायना. तुम्हाला लय हाऊस याच्या त्याच्याकडून पैसे काढून द्यायचे याच्या त्याच्याकडून हे करायचं. सावकार आहे ना सावकारला लय बायांचा नाद आहे बरं का. तुला सांगू द्या बाय कोरोनामध्ये आपण शिकले ना काय लांब राहायचं. सुरक्षित अंतर गाड्यानं लिहिलं राहत बाई सुरक्षित अंतर ठेवा. तसं त्याच्यापासून अंतर उठवायचं बरं का. आणि थोडस मुद्दाम तुला जाऊन हसायचं असं गोड बोलून त्याला काढून दे. तुम्ही तर बाई मला आज शिकू राहिले जस काय मी नवीन कवळी पोर आली. बरं जाऊ दे जात कंपनीचं गेट बंद होईल. मला आज ना खरं मला पाय दुखलं मला जायचंच नव्हतं. तुमचं तर असंच घर राहायला बहाना पाहिजे. अहो काम नाही केलं सावकाराचे पैसे कसे फेडायचे घर भाडं कसं द्यायचं. हा सावकाराच्या वेळेने मी खरं म्हणजे दौराला आपलं जे स्वतःच घर होतं ते तर गहाण ठेवलं तुमच्या बापा पायी. त्यांनी तर लय मोठाले तीर मारले तुमच्या बापानी. हा त्याच्या पायी पार गहाण ठेवलं घर. तरी जामीन भेटाना. पण मी म्हणते अशा केशी मध्ये फसावच काय तुमच्या बापानी. हा जा कामावर उठा. आपल्याला केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय काही नाही. आता मी 2-3 दिवस पाहते मी जाते तिकडं काय ते मशिनरी कोणच्या चालू झाल्या म्हणे बाया जाऊ राहिल्यात म्हणे. खेळ दाबायच्या काय ते. हा सावकार आला तर त्याला घे हँडल करून. हा मी घेते आता हँडल करून. आता काय काढून आणि सांगता आता या महिन्याच्या 6-7 तारखेला देणार मॅडम पैसे. मास माडायला कर पडेल मला सांगावं लागल. 6-7 तारखेला पेमेंट करणार. हा मी बोलते त्याला 5 दिवस दम रोजच मडन त्याला कोण रड. मला ना हा नुसती पोटात कळ मारून येऊ राहिली. रात्रीचे शेंगुळे झाले जड. करीत नव्हते शेंगुळे तर म्हणे कर 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 मला शेंगुळे खायचे तेवढंच लागत. हा गेला आता ते कामावर निघून. आता घरी मलाच हे झाडणं झुडणं सारखं बाई. मला तर काम करू करून पस्तावा आलाय. किती साफसफाई केली ते म्हणतात ना भाड्याचं गरम खाली कर. कधी करावंच लागणार आहे. पण आता आपण राहतोच तर त्याला नाही इलाज. आता का बाय सावकाराची तर गाडी आली. ग नमस्कार सावकार. नमस्कार. बोला ना काय म्हणत होते. काय म्हणू मी काही गप्पा मारायला येतो का. नाही घरात बसून बोलू ना. बोलायला वेळ नसतो माझ्याकडे. मग मला फक्त एकच काम असतं. काय. रोकडा. अहो ते नाही ना घरी. ते नाही ते गेले ना. गेले
कामावर. अच्छा, कामावर. हा. बरं ते आपलं काय आलं कायच? पैशांचं? अहो हा ना, मग तेच सांगू राहिले ना तुम्हाला, ते घरी नाही. मी काय आता काय सांगू तुम्हाला पैशाचं. पण त्या दिवशी तुम्ही काय बोलले? हा, सोमवारी या म्हणे 11 वाजता पैसे घेऊन जा. मग आता त्यांचा काय संबंध? मी 11चा टाइम त्यासाठीच सांगितलं ना, ते सकाळी 10ला जाते म्हणून. ते म्हणजे काय झालं माहितीये का, आज देणार होते पैसे, ते त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे तो, पण त्याची आई वारली. बळच मारू राहिली कोणाला कोणाला. आई वारली, मग काय करू आता? अजून अजून काय, अहो वारले आता. हे बा, आपण कोणाचा असं म्हणजे रस्ता अडवू शकतो, पण मरण कधी अडवण का? हा, कॉन्ट्रॅक्टर कोण? तो बाबूराव. बाबूराव काडे. मला आत्ता भेटला इथं तो. हा का? मग मग तुम्ही म्हणायचं ना का पैसे दे म्हणून, ते दिले का आम्ही लगेच तुम्हाला देऊ. तो दर शनिवारी पैसे वाटप करतो. आमच्या गावून दिले नाही का बाई अजून? हे बाई तो मला काय बोलला, 1.5 महिन्याच पेमेंट अटकला. हो, तो आहे ना 10 तारखेला, प्रत्येक 10 तारखेला सगळ्यांचे पैसे वाटतो तो. 10 झाली का? हा बरोबर, आज 13 आहे ना. मग हा, झालीच. चला ना मध्ये बसून बोलू ना. या बसायला मध्ये. काय बसा आणि बोला तेच नाही तेच. ना, चहा पाणी करते. नाही नाही, मी काय घेत नाही चहा पाणी. या ना. आली बाई कटकट. काय काय नाही, चला या. बसा ना. पाणी आणू का? पाणी आणते, थांबा. नाही नाही, असू दे, मी आता चहा नाही घेतो. ना, घ्या ना पाणी जरसं. आता चहा लाल होऊन आले अशान. कसं व्हायचं यांचं. 4 महिने झाले चहा पाणी चालू यांचं. फ्रीजचं पाणी नाही बर का. हा, काही नाही असू दे. त्यांना आमच्या फ्रीज मध्ये उंदर मेले होते, टाकलं रिपेरिंगला आताच. बया बया, मला वाटलंच होतं तरी, अंदाज होताच. मी म्हणलं सावकारी येते म्हणलं आता. मग आता किती राहिले तुमचे? आता 1,60,000. हं? 1,60,000. हा, म्हणजे आम्ही किती 3 लाख घेतले होते, त्याच्यातले 1,60,000 राहिले ना. देऊ ना मग, देता घेता दिवाळी. 4 महिने झाले त्या गोष्टीला. हा, पण मग आता कसं आहे, दिवाळीचं बोनस भेटन. किती? 1.5 लाख भेटणार ग? काही काय ना, आपल्या गरीबाला काय 1.5 भेटले, 50 भेटले, 60 भेटले तरी बस. हे बा, मला आहे ना तुमचं हे आहे ना नाटक बिलकुल सांगू नका. आता बाई नाटक, आम्ही गेले नाटकाचा खेळ मांडला काय एखादा? हो, तुमचा नवरा मला कधी भेटत नाही. किती वेळेस आलो मी, सांगा बरं. मानावरा चांगल्या चांगल्या मंत्र्याला भेटत नाही, तुम्हाला भेटायची लांबचीच गोष्ट आहे. अहो मानावराचं काय सांगा ते बाई, अशी वनवन चालू आहे. नुसतं उठसूट करीतो तरी भेटत नाही पैसे. का आम्हाला सारखं पडतो मानावऱ्यासारखी वनवन कोणाची नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले रात्रीचे. अजून रात्री त्यांनी एवढा केला तर सांगू शकत नाही. कर मोठा माभवती म्हणे, मी रात्रंदिवस करीतो म्हणे. तू काय म्हणे, निस्ती पडून घेते म्हणे काम. काय झालं का तुमचं सगळं बोलून झालं? आता काय, आता तेच आपलं रोजचं मडण, त्याला कोण रड. तुम्हाला रात्रंदिवस जरी सांगितलं मी, तरी माझी कथा संपणार नाही संसाराची. मी ना तुमची कथा नाही ऐकायला आलो. मला फक्त पैसे पाहिजे. पैसे? हा. आता कसं आहे सावकार, तुम्ही फक्त 1.5 महिना थांबून घ्या. अजून तुम्हाला पुढच्या 1.5 महिन्यानी मी तुम्हाला, याच तारखेला, आजची तारीख किती आहे? 13 आहे बरोबर. तुम्हाला 13 तारखेला पैसे टेकून मी तुमच्या डायरेक्ट हातात देईन. पण तुम्ही नाराज होऊन जाऊ नका, तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहे. अहो बाई, तुम्ही मला 4 महिने झाले व्याज दिलं नाही, 1 रुपया दिला नाही. ते तुम्ही दिलेले पैसे त्या गोष्टीला 4 ते 5 महिने झाले माहिती. सावकार, माझ्या जीवाला कसं बरं वाटन सांगा बरं, तुम्हाला पैसे नाही दिले तर. मला लय दुःख होतो, तुम्हाला पैसे नाही दिले का. तुम्ही एवढ्या मोठ्या मानाने आम्हाला पैसे दिले, आमच्यावर विश्वास ठेवला,
पण आम्ही तुमचा विश्वासघात करायचं म्हणल्यावर कसं वाटेल ते. हो बाई, दुःख होऊन काय होतं सांगा बरं, इकडे माझं नुकसान होतंय ना. नाही तुम्ही माझं दुःख समजून घ्या ना कधी मधी. म्हणजे हा, आता दर वेळेस जशी जाते तशी आज बी जा. कुठं जाऊ? म्हणजे ऐका ना सावकार, हम्म, कसं आहे माहितीये का, आता तुम्ही नाही माझं दुःख समजणार हम्म. तर कोण समजून तुम्ही सांगा बरं. तुमची नजरच लई भारी आहे. तुम्ही कधी पहिल्याच नजरेत ओळखून घ्या त्या बाईला. मग हा, काय ह्या बाईची नजर कशी आहे, ही बाई कशी आहे. आणि आता माझ्यासारखी बाई तुमचे पैसे बुडवीन का सांगा बरं, बुडवीन का? हा, नाही बुडवणार. मग मग मला त्याचा फायदा काय? तुम्हाला फायदा होय, मी देते ना तुम्हाला फायदा. काय फायदा करू दे? तुम्ही सांगा ना तुम्हाला काय फायदा पाहिजे तो. तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही जे मागशाल ते पैसे सोडून. हा मग ठीक आहे ना, पैसे सोडून काय देणार? तुम्ही फक्त मागा, तुम्ही मागितलं का मी लगेच काढून देते. काय देईल पण? तुम्ही जे काढायला लावशाल ते काढीन मी. मग तुम्ही मला सांगा तुम्हाला राहण्यात ये, मला काढून दे. कांदे काढ, लसूण काढ, वांगे काढ, सगळं काढीन मी तुमचं. रानात येऊन आणि उरलं सुरलं बाकी इथं तुम्ही नाही जर म्हणले मध्ये चाल, हम्म. मी माय काढित तू ते काढ, तरी काढीन मी तुमच्यासाठी. हे बाय, जोपर्यंत मला व्याज भेटत नाही हम्म. माझं काम करावं लागेल तुला. तुमचं काम आहे, हम्म. तुमच्या कामाला कोण नाही म्हणणार आहे. हा, मी कधी पण येईल, मग कधी पण म्हणजे कधी पण येईल, मला जर व्याज नाही भेटलं तर. त्याला व्याज नाही भेटलं तर कधी येत जाईल. याचे उरले सोडले 1.5 लाख रुपये. 1.5 लाखासाठी हा कधी बी यायचं म्हणतो. ऐका ना, हम्म. कधी बी कायला येत्या. मग जेव्हा तुमचा महिना भरला का, हम्म. तुम्हाला जेव्हा व्याज घ्यायचं असलं का, हम्म. व्याजाच्या बदल्यात मी तुम्हाला दुसरं देईन. पण ऐका, हा, ते व्याजच नाही कट होणार, नुसतं मग पैसे कट होते. आणि जे आपले 4 महिने बाकी त्याचं काय? 4 महिने 4 महिन्याचं व्याज. मग 4 दिवस या ध्यानात नाही राहायचे, 4 महिने कुठं भाऊ. 4 महिने वय, हम्म. ते 4 महिन्याचं 4 वेळेस काम देते ना मी तुम्हाला. कधी? तुम्ही जाऊ म्हणते तेव्हा. पूर्ण वसूल करला ना. पण आता मला 4 दिवसाचा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट टाइम देऊ ना. नेक्स्ट टाइम मग तुम्ही 8 दिवसांनी जरी आले तरी चालेल. एक काम करा, आता कसं या असे 7 दिवस तर असेच जातील, बरोबर आहे की नाही. आता इथून ते इतकं एवढीच मजा नाही येणार तुम्हाला, बरोबर आहे की नाही. बाकी नुसता नाश्ता करून जायचं, त्याच्यात पोट भरतं का? तुम्हाला जर जोरात भूक लागेल असली, नाश्त्यात पोट भरण का तुमचं? हा, मग आलो तर काहीतरी चहा पाण्यात करून जातो ना. चहा पाणी नाही. चहा पाणी नका आता, मग उपास आहे माझा आज. काय आज उपासाला? माझी सासू वारली, तिच्या नावाचा उपास धरले मी, चुलत सासू. ठीक आहे ना. आम्हाला सुतक बी पडेल आणि तुम्हाला सुतकाचं चालत नाही, मला चांगलं काही माहिती. चालतं मला, सुटका चालतं, सगळं चालतं मला. सावकार आहे, जे भेटेल ते चालतं मला. 10वीचं सोडलं नसेल तुम्ही कोणाचं मग? 10व 13व 12व साऱ्याचे 10वी खाल्ली का? सगळं. तुमच्या 10वीला मरणाचे लोक येतील, मग पुरणार नाही जेवण. है ना. बरं मग काय करायचं? आता काहीतरी करू ना, चहा पाणी. असं करते का? चालेल का तुम्हाला? चालेल ना. चला मग. सोडा ना, इडच कुठं घरी द्या. कोण येणार ना? कोणी यायचे पहिले दार लावून घेते ना. दार लावून? पण मग तेरी भी चूक और मेरी भी चूक. चला मग, व्याज सगळं पैसे बी कट होतील बरं का. आता आधी ध्यानात राहून द्या. आता चहा पाणी करू, नंतर नाश्ता करू. असे 4 टाइम नाही देणार. ठीक आहे ना. मग आता बघू ना, आलोय तर मग काहीतरी वसूल तर करून घेऊ होतो ना. यायला पगार देत नव्हता. मग भांडलो याच्याशी, भांडलो तर लगेच
भांडत लगेच काढून दिला. अरे सावकार येईल वाटतं चायला, आता काय करावं. दरवाजा तर लावेल दिसतो. आता काम गेलं, आता टेन्शन आहे मग. आता घरात कोणी दिसत नाही. सावकाराची तर गाडी दिसते. करू आपण. कसं करायचं ऍडजस्ट? मी करतो ना, तू कशाला काळजी करते. हा करू ना आपण ऍडजस्ट. नक्की ना? मग मी केलं ना ऍडजस्ट. बाकी फक्त तू तेवढं कर. काय? तेवढं नाही पाहिजे आपलं. सावकार मला घरामध्ये दाबून धरीत होता. दाबून धरतो? मला म्हणतो, असा अंगाला हात लावतोय, मला म्हणतो तू मला हे करून दे, मी तू कर्ज माफ करतोय. काय बोलती तू? तुम्ही म्हणले नाही का आता? मी काय बोललो? बया हे कोणचं वागणं बाई सावकाराचं? आता चप्पल घालतो. चप्पल घाल. घाल चप्पल. ती आहे ना सावकार चप्पल. बाई काय बाई डोक्याला ताप झाला बाई. हा बस गाडीत. आता का बाई? गाडीत बस. गाडीत बस म्हणजे मी काय? गाडीत बस. मग असं लोकांच्या बायाला हात लावायची कोणती पद्धत? गाडीत बस. गाडीत बस म्हणजे आणि चालतोय इथून. चालतोय म्हणजे नाही भेटणार केस पैसे. ठोकून दिल तर मी. काय केस ठोकून? हा केस ठोकून दिल तर मी रेपची केस लावून देईन तुमच्यावर. तू डळात. हे कपडे बिपडे सगळे फाडून टाकल. एक तुम्ही पैसा मला भेटणार. मध्ये धरलं दाबलंय. तुला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. तुला काय करायचं ना ते कर. हा का? आणि आणि परत जर दारात दिसला मला म्हणे नको टेन्शन. मला म्हणे तणावर येऊस तर मी सगळं करून मोकळं होईन. जाय तुला काय करायचं, किती वरडायचं तो तोंड दाबीन, आम करीन तसं करीन, तोंडात घालीन. हे तू ढळभर येतो. परत दारात चमकू नको, नाही तर तुला जिवंत पुरी नेत. याच्यानंतर व्याज मागायला यायचं नाही, आमच्या दारात बी उभं राहायचं नाही. ती लायकी नाही. चल काय दाखवतो? पाहिलं का अजून धमकी देऊन चालला. चल रे, तुझ्यासारखे लय पाहिले. आता तुला देतो आम्ही. चल चल. ऐका ना ऐका ना, खरंच मी काय नव्हतं केलं. हाड्या कुत्र्या चल नाही. तुम्ही कश काय आले वापस? काय झालं? अगं ती कुत्र्याची अवलाद, त्याला बोललो मी मा पेमेंट दे. आज देतो उद्या देतो. मला म्हणतो तो पेमेंट घेऊन उद्यापासून येऊ नको. हा ना, बरं झालं सावकाराला मी कटून दिली. काय तुला एक अक्कल आहे काय? काय? दरवाजा लोटून आणि इकडं मागच्या किचन पर्यंत त्याला न्यायची काय गरज आहे? ह्या लोकांची हे जे सावकार लोक राहतात ना, यांची अवकात ह्या उमऱ्याच्या बाहेर आहे. यांना उमऱ्यात घ्यायच्या लायकीचे नाही. जसं कुत्रा आहे ना, कुत्र्याला आपण उमऱ्याच्या आत येऊन देतो का? किती चांगला असो. हा तशी ना याची ही सावकाराची जात आहे. ते इंग्लिश कुत्र हिंडत ना घरात पण. इंग्लिश कुत्र इंग्लिश नाही, हे प्युअर गावठी माल्या. हा का? हा डायरेक्ट आटकूनच देतो. जाऊ दे बाई, मग चुकलं बाई. मला काय माहिती आता एवढी पापी नजर असेल त्याची म्हणून. आणि तो बाई धरायलाच लागला बाई गचागच. माहिती काही चुकी नव्हती. देवा तुम्हाला विश्वास आहे ना मावर? काय केलं नाही ना आता का बाय तुम्हाला विश्वास नाही मावर? चल बर, मला पाहू दे. ए बाबा बावचळा का काय तू बी? मला पाहू दे काय वल्ली काय पाहू दे. मला डोक्यात फॅट पडला का काय? मी नाही दाखवणार. उठ चल. मला पाहू विश्वास आहे, पण मला पाहून तर घेऊ दे, खात्री तर करू दे. तो चुकीची नाही तू, मग मला दाखव. आता का बाय बाबा अडवला काय? काय हा नाहीये बर का, म्हणजे सावकारांनी कार्यक्रम नाही केला. कार्यक्रम नाही केला, मी करून देईन का? हे काय बाबा आहे बाई, हक्क मला हे करायला लावलं. एवढा सुद्धा विश्वास नाही स्वतःच्या बायकोवर.
तिला करून ठेवलं, खाऊन घ्या. नाही तर आणायला असेल तो डबा वापस तोच खा. का डोकं उठाडे. दिवसभर कामही करायचं, वरून यायचं रुबाबाई ऐकून घ्यायचा. मरू दे, मग आता नुसतं डोकं गेलं कामात.